पुन्हा एकदा सरांना गुड आफ्टरनून. बघा आज आपल्याला 10वीचा मॅथ पार्ट सेकंडचा सेकंड लेसन बघायचा आहे, पायथागोरस थेरम. मग आता पायथागोरस थेरममध्ये आपल्याला दोनच प्रॅक्टिस सेट आहे. पहिला प्रॅक्टिस सेट थोडा मोठा आहे, दुसरा प्रॅक्टिस सेट थोडा छोटा आहे. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला जवळपास 10 एक्झाम्पल आहे आणि दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये थोडे कमी एक्झाम्पल आहे. तर आपल्याला ह्या दोन प्रॅक्टिस सेटमध्ये जे काही एक्झाम्पल आपल्याला बघायचे, प्लस आपल्याला काही थेरम वगैरे आहेत, 1-2 थेरम आहे ज्याच्यामध्ये पहिल्या प्रॅक्टिस सेटसाठी एक थेरम आहे, पायथागोरसचाच थेरम आहे, त्याच्यावरती क्वेश्चन वगैरे विचारले जातात. बरोबर ना? विचारला तर म्हणाल तरी आता पेपरला तुम्हाला विचारला तर पायथागोरस थेरम विचारला तर पायथागोरस थेरम हा विचारला जातो. सिंपल थेरम आहे, काय तो आपण बघूच. ओके, मग आता बघा सर्वात महत्त्वाचं पायथागोरस थेरम काय तो आपण पहिले बेसिक समजून घेऊ. पायथागोरस काय? पायथागोरस एक व्यक्ती होता, सायंटिस्ट होता, ज्यांनी सांगितलं होतं का एक ट्रायंगल जर काढला आणि त्या ट्रायंगलचा जर एक अँगल 90 डिग्री असेल तर त्याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगलला साईड ट्रायंगल म्हणजे किती बाजू असणार, किती साईड्स असणार आहे? 3. आणि पायथागोरस काय सांगतो, राईट अँगल ट्रायंगल जर असेल त्यापैकी कोणत्याही 2 साईड जर आपल्याला माहीत असेल तर आपण तिसरी साईड फाइंड आउट करू शकतो. असं कोण सांगतोय? सध्या मी सांगतोय, पण हे कोणी सांगितलं आहे? पायथागोरसने. बरोबर ना? मग आता पायथागोरस काय सांगतो बघा. सपोज एक राईट अँगल ट्रायंगल आहे, हा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल कशाला म्हणतात? ज्या अँगलमध्ये एक मेजरमेंट किती असणार आहे? 90 डिग्री. असं चिन्ह नेहमी काय इंडिकेट करतं? 90 डिग्री. मग सपोज याला आपण नाव दिलं, काय नेमिंग आहे? A, B and C. मग इथं ट्रायंगल कोणता तयार झालं बरं? ट्रायंगल ABC. कोणता ट्रायंगल आहे हा? राईट अँगल ट्रायंगल. जर एखादा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर पायथागोरस काय सांगतो? इफ अ राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे एक काय दिलं आपल्याला? राईट अँगल ट्रायंगल. इफ अ राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस, म्हणजेच काय? सर्व मुठ्यात बाजू, याला काय म्हणतो आपण? हायपोटेनस. याला काय म्हणतो आपण? हायपोटेनस साईड. मग तो काय म्हणतो, जर एखादा राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो? सम ऑफ म्हणजे काय? सम म्हणजे काय? ॲडिशन. कोणाची ॲडिशन? दोन्ही साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन. म्हणून हायपोटेनस इज इक्वल टू काय सांगितलंय? सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 रिमेनिंग साईड. मग कोणत्या साईड रिमेनिंग आहे? ह्या 2 साईड रिमेनिंग आहे ना, यांचा काय करायचा असतो? स्क्वेअर. याला आपण हायपोटेनस म्हटलं. सपोज याला आपण हायपोटेनस, याला काय म्हटलं? साईड काय म्हटलं इथं? AC म्हटलंय. मग ACचा काय घ्यायचा? स्क्वेअर. हे हायपोटेनस आहे. रिमेनिंग साईडच्या समचा स्क्वेअरची ॲडिशन सांगितली, बरोबर? सम सांगितले. मग एक कोणती साईड आहे बरं इथं? AB स्क्वेअर प्लस कोणती साईड उरलेली अजून एक आपली? BC स्क्वेअर. आणि हाच फॉर्म्युला कशाचा आहे? आपला हाच फॉर्म्युला कशाचा आपल्याला? पायथागोरसचा. पुन्हा काय सांगतो बघा, पायथागोरसचा काय थेरम आहे? इफ अ राईट अँगल ट्रायंगल. हा कोणता आहे? राईट अँगल ट्रायंगल. इफ अ राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ म्हणजे काय? ॲडिशन. सम ऑफ रिमेनिंग 2 साईड स्क्वेअर. म्हणजे ह्या उरलेल्या 2 साईडचा स्क्वेअर यांची ॲडिशन जर केली ती कोणा एवढी येते बरं? याच्या हायपोटेनसच्या स्क्वेअर एवढी येते. म्हणजे कोणा एवढी येते? AC स्क्वेअर एवढी येते. येईल का लक्षात? हाच फॉर्म्युला कोणता आपला? पायथागोरसचा फॉर्म्युला आहे. लक्षात येईल का पायथागोरसचा फॉर्म्युला? एक काम करा, हा पायथागोरसचा फॉर्म्युला एकदा पहिले लिहून घ्या. डायग्राम काढा, पायथागोरसचा फॉर्म्युला लिहून घ्या. जनरली याला आपण हायपोटेनस म्हणतो किंवा मराठीमध्ये याला काय म्हणतो आपण? कर्ण. याला काय म्हणतो आपण? बेस. बेस म्हणजे काय? मराठीत काय म्हणतो याला? पाया. आणि ही काय बरं? हाईट. हाईट म्हणजे काय रे? उंची.
पण इथं तुम्ही उंची आणि हाईट नाही घेतलं तरी चालेल, डायरेक्ट सम ऑफ टू अदर साईड असं म्हटलं तरी चालेल, स्क्वेअर्स ऑफ टू साईड्स. हा फक्त आता आपण काय बघितलं बरं, पायथागोरसचा फॉर्म्युला काय ते आता आपण बघितलं. आता सेकंड गोष्ट आपण बघू ज्याच्यावरती हमखास 1 किंवा 2 मार्कला क्वेश्चन असतो म्हणजे असतोच, आणि तो काय बरं, पायथागोरियस ट्रिपलेट. बघा समजून घ्या काय, पायथागोरियन ट्रिपलेट किंवा ट्रिपलेट्स. आता समजून घ्या एकदा, पायथागोरियन ट्रिपलेट्स काय, पायथागोरियन ट्रिपलेट्स काय सांगतो, इफ म्हणजे आपल्या जनरली आपल्याला काय देतात बरं, 3 नंबर असतात ना, इफ द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, if the square of largest number is equal to sum of square of other 2 numbers, sum of square of other 2 numbers. म्हणजेच काय म्हटलं मी, पायथागोरियन ट्रिपलेट काय सांगतो, आपल्याला 3 नंबर दिलेले असतील, त्या 3 नंबरपैकी सर्वात मोठा नंबर शोधायचा, त्याचा स्क्वेअर करायचा, आणि तो जे काही आन्सर असेल ते कोणा एवढं यायला पाहिजे, उरलेल्या 2 साईडच्या स्क्वेअरचे ॲडिशन एवढे यायला पाहिजे, आणि ते जर इक्वल आले तर याचा अर्थ त्याला काय म्हणायचं, पायथागोरियन ट्रिपलेट. आणि ते जर इक्वल आले नाही तर आपण त्याला काय म्हणू शकतो, नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. मग आता एक्झाम्पल सांगतो बघा तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल जर म्हटलं तर सपोज 3, 4, 5 आर दिस पायथागोरियन ट्रिपलेट. हे दिलेलं पायथागोरस ट्रिपलेट आहे का असं आपल्याला विचारलं आहे. मग पायथागोरस ट्रिपलेट जर आपल्याला सॉल्व करायचा असेल तर काय करायला लावलं मी तुम्हाला, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर. मग लार्जेस्ट नंबर कोणता इथं, 5. काय घ्यायचा, हेअर 5 का असं इथं लार्जर नंबर, 5 इज इक्वल टू किती होणार आहे, 25. काय म्हटलं मी, इफ स्क्वेअर ऑफ लार्जर नंबर इज इक्वल टू काय आलं पाहिजे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स. म्हणजे आता जे उरलेले 2 नंबर आहे का त्यांची स्क्वेअर करून ॲडिशन एवढी जर आली तर याचा अर्थ हा दिलेला जो आहे का हा काय असणार आहे, पायथागोरियन ट्रिपलेट, आणि नसेल तर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. आता आपण बघू दुसरे कोणते नंबर उरले बरं आपल्याकडं, 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर किती होणार आहे, 9. 4चा स्क्वेअर किती होणार आहे, 16. 16 प्लस 9 किती होणार आहे, 25. मग मला सांगा हे दोन्ही पण सेम आले का रे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना, तेच आता सांगितलं, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स. आले का, यांचं आन्सर किती आलं बरं, 25, आणि यांचं आन्सर सुद्धा किती आलं, 25. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, 3, 4, 5 आर पायथागोरियन ट्रिपलेट. लक्षात येईल का. जर एखादा तुम्हाला क्वेश्चन असा दिला, मी एक क्वेश्चन इकडे घेतो चला, सपोज 4, 6, 8 हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का असं जर आपल्याला विचारलं तर आपण कसं फाइंड आउट करणार आहे, मग सर्वात मोठा नंबर कोणता इथं, 8 आहे. मग 8चा काय घ्यायचा आता आपल्याला, स्क्वेअर. मग 8चा स्क्वेअर किती असणार आहे, 64. आणि उरलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन पण एवढी यायला पाहिजे, आली तर ठीक, नाही तर नाही. मग आता कोण आहे बरं इथं, 4चा स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर किती जाणार आहे, 16 प्लस 6चा स्क्वेअर किती जाणार आहे, 36. 6 प्लस 6 किती जाणार आहे, 12. 3 प्लस 1 4 प्लस 1 5. आले का रे सेम, नाही आहे, म्हणून आपण लिहू शकतो देअरफॉर स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज नॉट इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर. आणि नॉट आहे म्हटलं आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर 4, 6, 8 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. लक्षात येईल का. मग आहे का नाही आहे का आहे असा फक्त आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल. लक्षात आलं का, नक्की एकदम एक एक्झाम्पल पटकन लिहून घ्या. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे, हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे, दोन्ही पण लिहून घ्या व्यवस्थित. बघा आता आपल्याला ह्या 2 कन्सेप्ट बघितल्या. कोणत्या बघितल्या आपण, पायथागोरसचा थिअरम किंवा फॉर्म्युला काय ते बघितलं. सेकंड आपण काय बघितलं, पायथागोरियन ट्रिपलेट्स काय ते बघितलं. आता आपल्याला 2 प्रॉपर्ट्या बघायच्या पुढं, ज्यातली बघा पहिली फर्स्ट प्रॉपर्टी काय, फर्स्ट प्रॉपर्टी
प्रॉपर्टी आहे 30, 60, 90 डिग्री अँगल. लक्ष द्या काय सांगतो मी, काढून दिला दोघं म्हणजे जे बोलेल ते. तू इकडून बस बाबडे. आता आपल्याला एक प्रॉपर्टी बघायची पहिली. कोणती? एखादा राईट अँगल ट्रायंगल आहे, पण त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये 3 जे अँगल आहे का त्यांचं मेजरमेंट काय दिलं आहे? 30, 60 आणि 90. याच्यावर तुम्हाला हमखास 1 किंवा 2 मार्कला क्वेश्चन असतो, म्हणजे असतो, पेपरला फिक्स आहे याच्यावर क्वेश्चन असताना. पुढचं एक आहे 45, 45, 90. याच्यावर पण तुम्हाला एक क्वेश्चन असतो. मग आता याचे आपल्याला काय फॉर्म्युले बघायचे. सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला क्वेश्चन असतो. याची डायग्राम कशी तयार होऊ शकते बघा. हा काय एक सपोज राईट अँगल ट्रायंगल आहे. हा काय राईट, हा किती असतं राईट अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्री. म्हणजे हा झाला तुमचा इथं 90 डिग्री. ही मेजरमेंट मोठी का ही मेजरमेंट मोठी आहे? खालची मोठी आहे ना. खालची मोठी म्हणजे इथं कोण येणार बरं? 60 डिग्री. आणि उरलेली तर काय येणार आहे? 30 डिग्री. बरोबर ना. मग आपण याला काय देऊ? नाव देऊन टाकू. सपोज इथं ए, याला बी म्हटलं, याला काय म्हटलं मी? सी म्हटलं. हे 3 नाव आहे. मग आता कधी कधी काय असतं आपल्याला, एखादा राईट अँगल ट्रायंगल देतात आणि तुम्हाला हायपोटेनसची मेजरमेंट देतात. हायपोटेनस म्हणजे काय? ACची मेजरमेंट देतील आणि ते तुम्हाला काय विचारतील? 30 डिग्रीच्या समोरची जी लाईन आहे त्याची मेजरमेंट किती आहे, किंवा साईड तिची मेजरमेंट किती आहे, किंवा 60 डिग्रीच्या समोरची जी साईड आहे का त्याची मेजरमेंट म्हणजे त्याची लांबी किती आहेत, किंवा 90 डिग्रीच्या समोरची जी साईड आहे का त्याची मेजरमेंट किती, का तिच्याली लांबी किती, हे आपल्याला विचारतील. म्हणजे आपल्याला तुम्हाला कोणते तरी काय देतील? मेजरमेंट देतील मधले अँगलचे, आणि तुम्हाला कसले मेजरमेंट विचारतील? साईडचे. लक्षात आलं का? मग यासाठी आपल्याला 2 फॉर्म्युले. कोणाच्या समोरचा घेऊ? 30च्या समोरचा घेऊ. 30च्या समोरचा फॉर्म्युला बघा, साईड ऑपोजिट. साईड ऑपोजिट. कोणाच्या ऑपोजिट घेऊ बरं आपण? 30 डिग्री अँगल. मग आता लक्ष द्या काय सांगतोय. आपल्याला 30 डिग्री अँगल हा ऑलरेडी दिलेला आहे, पण याच्या समोरची साईडची मेजरमेंट किती, याची लांबी किती ते विचारतील. मग असं जर विचारलं तर एक फॉर्म्युला यूज करायचा. काय? साईड ऑपोजिट 30 डिग्री. 30 डिग्रीच्या समोरची साईडची जर लांबी आपल्याला काढायची असते त्याला फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? 1/2 इंटू हायपोटेनियस. काय असतो? 1/2 इंटू हायपोटेनियस. हा फॉर्म्युला आहे. किंवा हाच फॉर्म्युला मी कसा लिहू शकतो बरं? आपल्या कोणाच्या समोरचं मेजरमेंट पाहिजे? 30 डिग्रीच्या. तर 30 डिग्री अँगलच्या समोरचं मेजरमेंट काढायचं असेल तर इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस इथं काय रे? AC. मग इंटू काय घेऊ शकतो आपण? AC. हा काय झाला तुमचा फर्स्ट प्रॉपर्टी किंवा यातला तुम्हाला काय आला? फर्स्ट फॉर्म्युला. कशाच्या समोरचा? 30 डिग्रीच्या समोरची साईड काढायची असेल तर फॉर्म्युला काय आहे? तर 30 डिग्री अँगलच्या समोरची साईड काढायची असेल तर 1/2 इंटू हायपोटेनस. मग हायपोटेनसची तुम्हाला काय दिले असेल? मेजरमेंट ऑलरेडी दिलेली असेल. जनरली काय असतं बघा, 60 डिग्रीच्या समोरची जी बाजू असते ही नेहमी हायपोटेनसच्या हाफ असते. इथं जर हायपोटेनस जर मी 10 म्हटलं तर ही समोरची बाजू किती येणार आहे? 5. बघा ना 10. इथं काय घेतला मी? 10. 1/2 इंटू 10 म्हणजे किती येणार आहे? 5. ध्यान आलं ना. डायरेक्ट आपण उत्तर लिहू शकतो जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आलेच तर. जर इथं जर 12 असेल, AC जर 12 असेल तर 30च्या समोर किती असणार आहे? 6. लक्षात आलं का? AC म्हणजे हायपोटेनस जर तुम्हाला 50 सेंटीमीटर दिला असेल, 15 सेंटीमीटर, तर मला सांगा BC किती असणार आहे? 7.5 सेंटीमीटर. बरोबर का नाही? तोच तर हा फॉर्म्युला लिहिला. अलग लक्षात. हा झाला फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला काय बरं? आता 30च्या समोर घेतलं. आता कोणाच्या समोर घ्यायचं आपल्याला? 60च्या. मग आता साईड ऑपोजिट कोणती? 60 डिग्री अँगल. काय? 60 डिग्री अँगल. तर 60 डिग्री अँगलचं काय घ्यायचं आपल्याला? इथं फॉर्म्युला लक्षात ठेवा. √3/2 इंटू हायपोटेनियस. काय लक्षात ठेवायचं आहे? √3/2. म्हणजे 60 डिग्रीच्या समोरची साईड काढायची असेल तर काय लक्षात ठेवायचं आहे? √3/2 बाय काय हायपोटेनस तर असणारच आहे. आणि जर 30 डिग्रीच्या समोरची जर तुम्हाला लांबी काढायची असेल तर काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे? 1/2 इंटू हायपोटेनस. लक्षात येईल का? मग इथं आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर 60 डिग्री अँगल
इज इक्वल काय होईल बरं, √3/2 इंटू हायपोटेनस म्हणजे इथं काय हायपोटेनस AC. मग AC असू शकतो, याला जर नाव PQR दिला तर हायपोटेनस काय असणार आहे, PR असणार आहे, बरोबर ना. हे दोन फॉर्म्युले महत्त्वाचे लिहून घ्या. याच्यावरती आपल्या पुढे गेलं एक्झाम्पल्स, हा एक आणि हा एक व्यवस्थित लिहून घ्या, फास्ट पटापट लिहून घ्या. इथं 30 डिग्री अँगल काढायचा आहे ना, 30 डिग्रीच्या समोर कोण आहे बरं, BC आहे ना. मग इथं तुम्ही BC पण लिहू शकता बरं का, BC इज इक्वल टू 1/2 AC. इथं 60 डिग्रीच्या समोर कोण आहे रे, AB आहे. मग इथं काय लिहू शकता, AB इज इक्वल टू किती होणार आहे, √3/2 इंटू AC. असं पण होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता आपल्याला सेकंड प्रॉपर्टी बघायची. सेकंड प्रॉपर्टी काय, प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री. म्हणजे काय असणार बरं, एका राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल किती असणार आहे 90 आणि बाकीचे दोन किती असणार आहे 45. आपल्याला माहीतच आहे ना, एका ट्रायंगलची तिन्हींची मेजरमेंट, तिन्ही पण अँगलची मेजरमेंट किती असते 180. मग 45 + 45 90, 90 + 90 गुंगला नाही काय 180, बरोबर का नाही. डबल 90 झालं, गुंगणार नाही तर काय होणार आहे 180 होणार आहे. मग आता जर आपल्याला ही डायग्राम काढायची असेल तर काय होईल बघा, जर मला सांगा मग हा किती डिग्री अँगल असेल बरं 90, हा किती असणार आहे 45. एक जर 90 आहे, दुसरा जर 45 आहे, तर साहजिक तिसरा सुद्धा किती असणार आहे 45, कारण की दुसरा ऑप्शनच नाही काही. आणि जर दोन अँगल सेम असतील, म्हणजे 90 सोडून दोन अँगल जर सेम असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड या इक्वल असतात. करस्पॉन्डिंग साईड म्हणजे काय, ही जर 5 सेंटीमीटर असेल ही सुद्धा 5 असेल, ही जर 7 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 7, बिकॉज अँगल आर इक्वल. दोघांचे पण अँगल कसे इक्वल आहे 45. मग मी याला सपोज नाव देतो, चला काय दिलं, सपोज A, B अँड C हे नाव दिलं. मग आता क्वेश्चन आपल्याला काय विचारतील बरं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ऑपोजिट साईड 45 डिग्री. 45 डिग्रीच्या समोरची साईडची काय विचारली आपल्याला, मेजरमेंट विचारली. मग मला सांगा 45च्या समोरच्या साईडची जर आपल्याला मेजरमेंट विचारली, मग ही काढली काय आणि ही काढली काय, काही फरक असेल का, नाही, काहीच फरक नाही. कारण ह्या दोघांची पण मेजरमेंट किंवा यांची साईज कशी असणार आहे, इक्वलच असणार आहे ना. मग आपण काय म्हणू शकतो बघा, ऑपोजिट ऑफ 45 डिग्री जर काढायचं असेल तर लक्षात ठेवा 1/√2 इंटू हायपोटेनस काय असतो, 1/√2 इंटू काय असतो हायपोटेनस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना रे, अपोजिट ऑफ 145 म्हणजे कोण रे, AB पण असू शकतो ना. 45च्या अपोजिट कोण आहे, ABची साईड काढायला लावली, किंवा 45च्या अपोजिट अजून कोण आहे रे, BC पण आहे. म्हणजे तुम्हाला एक तर AB काढायला लावली काय किंवा BC काढायला लावली काय, त्याचा फॉर्म्युला काय तयार होणार आहे, 1/√2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस काय रे इथं AC. हेच आपल्याला लक्षात ठेवायचं. हां, उत्तर बरोबर यावं म्हणून. मला हे लय आवडतं, √2 लय आवडतं. घ्या लिहून पटकन, हे लय मजा वाटते. √2 लिहायला किती भारी वाटते. हे असं भंगार आहे, हे काय भंगार आहे, वाह एक नंबर अर्थ, जबरदस्त. घ्या लिहून, लिहून घ्या. बरं, आता हिची इच्छाच आहे, हे म्हणजे सरांना मी प्रश्न विचारले, सर तर उत्तर द्या ना. हे उत्तर देईन मी तुम्हाला, पण याचं उत्तर कधी दे माहिती आहे का, टिग्नोमेट्रीमध्ये. टिग्नोमेट्री आपल्याला टॉपिक पुढे गेल्यावर, त्रिकोणमिती म्हणतो मराठीत त्याला, टिग्नोमेट्री हे तुम्हाला 1/√2 काढण्यासाठी जवळपास एक पेजचा टोटल प्रूफ आहे. आता तो सांगण्यात लॉजिक आहे का, नाही आहे, म्हणून नाही सांगणार. चालेल आता, ओके. हे √2 1/√2 काय घेतलं, माझ्या मताने नाही घेतलं आहे,
हा फॉर्म्युला आहे आणि ते तुम्हाला मी कुठं सांगणार आहे, ट्रिग्नोमेट्रीमध्ये सांगणार आहे. तेव्हा आठवण करून मला विचार, सर हे आलं होतं बरं का, असं असं घेतलं होतं तुम्ही, मग सांगेल मी तुम्हाला काय आहे का नाही. तर आपण मी मागच्या वर्षी एक जुना व्हिडिओ टाकला आहे ट्रिग्नोमेट्रीचा, त्याच्यात बघ, त्याचा ॲन्सर भेटेल तुला. आता आपल्याला बघायचं आहे पुढचा थेरम. थेरम हा गरजेचा नाही आहे आपल्याला, थेरमवर म्हणजे थेरम डायरेक्ट विचारलेला नाही आहे, पण थेरम काय आहे याच्यावरती आपल्याला क्वेश्चन मात्र विचारले, त्या थेरमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. काय थेरम बघा, थेरम ऑफ जॉमेट्रिकल मीन जॉमेट्रिकल मीन. आता ही काय गडबडी आपण समजून घेऊ एकदा, एक लक्ष द्या सर्वांनी. सपोज मी एक राईट अँगल ट्रायंगल काढला, हा काय आहे राईट अँगल ट्रायंगल, हा राईट अँगल ट्रायंगल काढला आणि ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या ह्या व्हर्टेक्समधून म्हणजे अँगलमधून एक हायपोटेनसवरती मी परपेंडिक्युलर लाईन काढली, ड्रॉ केली. काय केली, परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणं म्हणजे ज्याच्यावर परपेंडिक्युलर लाईन झाली का तिथं किती अँगल तयार होतो, 90. इकून पण 90 तिकून पण 90, डबल 90 शिवाय चालतं का, अजिबात नाही. एक एकूण 90 म्हटलं दुसरीकून एक 90 पाहिजेच, एक कोरा आणि एक 90 असं चालणार नाही आहे. गाठरी जवळच आली आपली जशी. हे कळलं का, हा काय केला मी ह्या व्हर्टेक्समधून म्हणजे ह्या अँगलमधून, कोणाच्या हायपोटेनसच्या समोरच्या अँगलमधून, हायपोटेनसच्या समोरच्या व्हर्टेक्समधून एक परपेंडिक्युलर लाईन काढली. कोणाला, हायपोटेनसला. याला मी नाव देतो वाटलं सर, ए बी अँड सी. आणि याला वाटलंच नाव देतो काय, पी नाव देऊन टाकतो. काय देतो, पी नाव. मग आता थेरम ऑफ जॉमेट्रिकल मीन काय प्रकार आहे बघा, हा काय सांगतो, सेगमेंट बी पी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट, कोणावरती रे, ए सी. साईड म्हणा किंवा परपेंडिक्युलर म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे सर्व कुठं करून राहिलं तर ट्रायंगल ए बी सी मधील. हा ट्रायंगल कोणता आहे बरं आपला, राईट अँगल ट्रायंगल आहे. जर राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हायपोटेनसच्या समोरच्या व्हर्टेक्समधून किंवा अँगलमधून एक लाईन येऊन हायपोटेनसचं जर परपेंडिक्युलर जर तयार होत असेल तर याला आपण म्हणतो थेरम ऑफ जॉमेट्रिकल मीन. मग याचा एक फॉर्म्युला आहे थेरम ऑफ जॉमेट्रिकल मीनचा. काय फॉर्म्युला आहे बरं याचाला, फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवू शकतो आपण याला, कारण की याची आपल्याला गरज आहे. तर हा फॉर्म्युला काय सांगतो तर स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर साईड. कोणती परपेंडिक्युलर बरी इथं मग, बी पी. याचा काय घ्यायचं आहे, स्क्वेअर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ हायपोटेनस साईड. म्हणजे दोन ज्या साईड आहे यांचं काय असतं, मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय होणार बरं इथं, ए पी इंटू बी सी. हाच तुमचा तो काय थेरम आहे, येईल का लक्षात. म्हणजे याचा अर्थ जर आपल्याला ही साईड काढायची असेल, म्हणजे परपेंडिक्युलर जर लेंथ काढायची असेल तर आपल्याला हे दोन दिलेल्या पाहिजे गोष्टी, किंवा एक गोष्ट ही दिलेली, एक ही दिली, ही काढू शकतो, एक ही दिली, ही दिली, ही काढू शकतो. यासाठी हा कोणता फॉर्म्युला आहे, जॉमेट्रिकल मीन आहे. लक्षात येईल का, नक्की घ्या लिहून. हा फॉर्म्युला आहे बरं का, कळलं ना फॉर्म्युला काय, कोणाचा स्क्वेअर इथं जो परपेंडिक्युलर झाला त्याचा इज इक्वल टू काय, ज्याच्या परपेंडिक्युलर झाला त्याच्या दोन साईड तयार झाला, त्या दोन साईडचं काय इथं असणार आहे, मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला पुढं एक महत्त्वाचा थेरम बघायचा आहे, जो या लेसनचंच नाव आहे काय, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम आपल्याला 2-3 मार्क्ससाठी विचारतात, 3 मार्क्ससाठी जनरली विचारला जाऊ शकतो. सरांनी पेन वगैरे खाली ठेवून द्या, एक 5-10 मिनिटं लक्ष द्या, सरांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता आपल्याला थेरम बघायचा, तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन काय असेल, स्टेट द पायथागोरस थेरम एवढंच असेल. एवढं एक वाक्य असेल छोटं, ते तुम्हाला 3 किंवा 4 मार्कांना पण विचारलं जाऊ शकतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे तर पायथागोरस थेरम काय ते पूर्ण स्टेटमेंट लिहायचं आहे. सेकंड काय लिहायचं आहे, गिवन काय गोष्टी असतात त्याच्यात. थर्ड काय लिहायचं आहे, प्रूफ काय करायचं आहे. आणि थर्ड काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. प्रूफमध्ये डायग्राम पण असणार आहे आणि ते प्रूफचं काय ते आपण बघणार आहे. ह्या सर्व स्टेप कशात असणार आहे, पायथागोरस थेरममध्ये. मग आता बघा आपल्याला काय बघायचं आहे, थेरम ऑफ पायथागोरस किंवा पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम का आता आपण बघूयात. आता पायथागोरस थेरम मी मागाशीच बोललं सेम आहे, तो आपण जो थेरम फॉर्म्युला लिहिला होता ना, स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स.
हेच ते थेरमचं काय असणार आहे, नाव असणार आहे. किंवा ते बुकमध्ये पण आहे बघा, ते नंतर लिहा वाटलं सर. बुकमध्ये काय दिलं आहे बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल. हायपोटेनस हा कोणाबद्दल बोलतो, फक्त राईट अँगल ट्रायंगलबद्दलच बोलतो. मग आता बघा वरती जो थेरम आहे तो थेरम काय लिहायचा आहे, थेरम पूर्ण काय तो लिहायचा आहे, काय इन अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे एका राईट अँगल ट्रायंगलमध्ये स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑदर रिमेनिंग 2 साइड्स. हे काय असणार तुमचं थेरमचं नाव. लक्षात आलं की मी काय बोललो, पुन्हा एकदा सांगतो. इन अ राईट अँगल ट्रायंगल, एक राईट अँगल ट्रायंगल आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू काय असणार आहे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. अलग लक्षात. हे काय असणार तुमचं थेरमचं नाव. हे थेरमचं नाव लिहायचं आहे. लक्षात येईल ना. देन नंतर आपल्याला काय लिहायचे आहे, गिवन गोष्टी लिहायचे. आपल्याला काय करायचे आहे, गिवन गोष्टी. मग याच्यामध्ये आपल्याला गिवन काय सांगितलं आहे बरं, एक ट्रायंगलचं नाव लिहून टाका. काय करा, एक ट्रायंगल, इन ट्रायंगल, एक ट्रायंगलचं नाव लिहून टाका, ABC. सर का आपण ABC यूज करत आलो आहे, इथं पण ABC लक्षात ठेवा. आणि ह्या ABCमध्ये एक राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, एक किती डिग्री असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. किती असणार आहे, 90 डिग्री. मग याचा अर्थ आपण ABC लिहितो ना, म्हणजे हा B काय असू शकतो 90. मग एक अँगल ABC इज इक्वल काय असणार आहे 90 डिग्री. ह्या दोनच गोष्टी फक्त गिवनमध्ये. लक्षात येईल का. मी स्लो सांगतो, व्यवस्थित सर्वांनी बघा. इथं लक्ष द्या, टोटल कॉन्सन्ट्रेट करा. डोक्यात काही पण विचार असेल थोडं लांब ठेवा. मग आता काय याच्यात प्रूव्ह करायचं आहे बरं आपल्याला, टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं असतं आपल्याला, स्क्वेअर ऑफ हायपोटेनस. मग आपल्याला एक डायग्राम वाटलंच बाजूला काढायचीच आपल्याला. याच्यात काय असतं, आपण आत्तामध्ये ज्या डायग्राम बघितल्या, AC स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार बरं, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, बरोबर ना. याची एक डायग्राम पण वाटलं बाजूला काढून घेऊ शकतो आपण. इथं डायग्राम काढू. चला, हा काय एक राईट अँगल ट्रायंगल आहे. याला नाव दिलं आहे मी. काय नाव आहे बरं आपण दिलं याला, ABC. हा B काय बरं इथं 90 डिग्री आहे. इथं आणि 90 डिग्रीच्या समोर कोण असतो, हायपोटेनस. मग स्क्वेअर ऑफ हायपोटेनस आहे का रे, AC स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड. मग कोणत्या साईड उरल्या आहे बरं, AB आणि कोणाची BC. त्यांच्या स्क्वेअरची काय करायची असे ॲडिशन. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं. इथपर्यंत काय आलं का. आता इथं काही महत्त्वाची गोष्ट कन्स्ट्रक्ट करायची. कन्स्ट्रक्ट किंवा कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्ट करायची आहे, तर ह्या B व्हर्टेक्समधून म्हणजे B ह्या अँगलमधून हायपोटेनस काय काढायची, एक परपेंडिक्युलर लाईन काढायची. काय करायची आहे, ह्या B मधून एक याच्यावरती काय करायचे, परपेंडिक्युलर लाईन काढायची. आणि याला नाव दिलं आपण काय, BD. काय नाव दिलं, BD. BD हा परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हटलं तर साईन काढायचंच लगेच. कसं असणार हा परपेंडिक्युलर. इथपर्यंत काय आलं का. आणि मग आता शेवट आपल्याला काय करायचं आहे बरं, प्रूफ. सॉरी इथं काय म्हटलं, कन्स्ट्रक्ट किंवा सॉरी ड्रॉ म्हणा. ड्रॉ परपेंडिक्युलर. पूर्ण परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर सेगमेंट कोणता काढला आपण, BD ऑन साईड कोणा काढला आहे, AC वरती. बरोबर ना. हे काय केलं आपण, कन्स्ट्रक्ट केलं. कळलं की नक्की. आता शेवट आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. इथून पुढे आपल्याला काय असणार आहे, प्रूफ. हे आपल्याला आता काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. मग आता प्रूफ करण्यासाठी बघा इथं काय काय दिलं आहे. मग आता इथं दिलेलं आपल्याला ट्रायंगल कोणता आहे बरं, इन ट्रायंगल ABC. काय दिलं आहे आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल. हा काय दिला आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. मग हा राईट अँगल ट्रायंगल दिला आहे, त्याच्यामध्ये आपण हे जे कन्स्ट्रक्ट केलं आहे का, कोणता BD कन्स्ट्रक्ट केलं आहे का, याच्यामुळं 3 अँगल्स 3 ट्रायंगल तयार झाले. किती, 3. कोणते ट्रायंगल आहे बघा, हा एक छोटा दिसतोय, हा दुसरा दिसतोय आणि एक मोठा दिसतोय. किती ट्रायंगल्स तयार झाले, 3 ट्रायंगल तयार झाले. आणि हे तिघं पण कसे असणार आहे, सिमिलर असणार आहे. हे तिघं पण काय मानून घ्यायचे, सिमिलर. सिमिलर म्हणजे काय, सिमिलर त्यांच्या प्रॉपर्टी असणार. कारण की सर्वे कसे आहे बरं, 90 डिग्री. बघा याच्यात पण एक 90 डिग्री आहे,
बरोबर ना. याच्यासुद्धा हा काय 90 डिग्री आणि या टोटलमध्ये सुद्धा काय 90, म्हणजे सिमिलर असणार आहे. यांच्या प्रॉपर्ट्या काय असणार आहे, सिमिलर असू शकते. मग आपण हे म्हणू शकतो काय बरं, देअरफॉर कोणता ट्रायंगल आहे बरं, पहिला मोठा घ्या, कोणता आहे, ट्रायंगल ABC इज कॉन्करंट. कॉन्करंट हा पहिला छोटा घ्या, कोणता घ्या बरं, ADB. कोणता घ्या, ट्रायंगल ADB. असंच कसं लक्ष ठेवायचं बघा, ABC, बी काय घेतला मी 90 आहे का रे, ABC B 90 वाला. इथं पण डी बघा 90 आहे का नाही, हा 90, म्हणून ADB घेतला. कारण की आपल्याला काय करायचं, त्याच्याला करस्पॉन्डिंग साईड लिहायच्या, म्हणून ह्याच क्रमाने लिहा तर तुमचं लक्षात राहील. आणि तिसरं कोणतं आहे, कॉन्करंट टू ट्रायंगल. कोणता घ्यायचा आपल्याला, BDC. काय घ्या, BDC. याचा सुद्धा मध्ये कोण आला बरं, 90 डिग्री आला. हे तिघं पण काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. काय असणार आहे, तिघं पण सिमिलर. सिमिलरिटी सिमिलर असणार आहे. कशामुळे सिमिलर असणार आहे, बिकॉज हे काय असणार आहे, ऑल आर राईट अँगल ट्रायंगल, म्हणून ते कशा काढले आपण, सिमिलर काढले. आता या सिमिलरमध्ये काय करायचे, पहिल्या दोनचं पहिले कॅल्क्युलेशन करा आणि नंतरच्या दोनचं कॅल्क्युलेशन करा, किंवा पहिल्यांदा हे दोनचं कॅल्क्युलेशन करा, नंतर पहिल्याचं आणि तिसऱ्याचं करा, आणि मग आपल्या पुढं काय ते बघू. इथपर्यंत कळलं ना सर्वांना. आता फक्त आपल्या बाजूला कोणते घ्यायचे, पहिले दोन ट्रायंगल बाजूला घ्यायचे. मग इन ट्रायंगल कोणता आहे बरं, ABC अँड ट्रायंगल कोणता घ्यायचा आपल्याला, ADB. जर हे दोघं सिमिलर असतील, हे दोघं काय कॉन्करंट आहे, म्हणजे सिमिलर असेल, तर यांच्या साईडसुद्धा कशा असणार आहे, करस्पॉन्डिंग. यांच्या साईड कशा असणार आहे, करस्पॉन्डिंग. फॉर एक्झाम्पल ABC हा एक ट्रायंगल घेतला आणि दुसरा कोणता घेतला आहे, ADB. याच्यामध्ये AB ही साईड कोणाला करस्पॉन्डिंग असणार आहे, AD ला. लक्षात घ्या. मग आता एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्हाला एक साधी मी ट्रिक सांगतो, तर काय लक्षात ठेवायचं बघा. पहिले दोन ही एक साईड असणार आहे, म्हणजे AB ही साईड आहे का रे, ही कोणाला करस्पॉन्डिंग आहे, AD ला आहे का, AD ला. नंतर काय करायचं, BC ही कोणाला करस्पॉन्डिंग असणार आहे, DB ला. आणि AC कोणाला करस्पॉन्डिंग असणार आहे, AB ला. लक्षात येईल का. मग तेच घ्या बरं. आणि देअरफॉर आपण म्हणू शकतो काय, AB अपॉन AD इज इक्वल टू काय घेऊ शकतो, BC अपॉन DB इज इक्वल टू काय, AC अपॉन AD. हे आपण असं का लिहिलं, तर करस्पॉन्डिंग साईड टेस्ट. AB काय असणार, AB. हे असं का लिहिलं आपण, का लिहिलं, करस्पॉन्डिंग साइड्स. करस्पॉन्डिंग साइड्स ह्या काय करस्पॉन्डिंग साइड आहे. ह्या करस्पॉन्डिंग साइड घेताना मधल्याची आपल्याला सध्या गरज नाही आहे. आपण पहिल्या थेरमला पण बघितलं होतं, 3 जर साइड करस्पॉन्डिंग असेल तर आपण 2 जरी साइड करस्पॉन्डिंग घेतलं तरी चालतं. SS स्टेज घ्या किंवा SS घ्या, काही फरक पडत नाही आहे. मग BC आणि DC घ्यायची गरज नाही आहे. मग फक्त आपल्या कॅल्क्युलेशन AB अपॉन AD इज इक्वल काय घ्यायचं आहे, AC अपॉन काय घ्यायचं आहे, AB. याचंच कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आता यांचं काय करा बरं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग AB इंटू AB काय होणार इथं, AB इंटू AB इज इक्वल इकडे काय होणार आहे, AC इंटू AD. AB इंटू AB म्हणजे काय होणार आहे, AB स्क्वेअर. ओके, इथं लिहितो. काय होणार इथं, AB इंटू AB म्हणजे काय, AB स्क्वेअर इज इक्वल टू काय बरं, AC इंटू काय आहे, AD. याला इक्वेशन नंबर म्हणा फर्स्ट. याला इक्वेशन नंबर काय म्हणा फर्स्ट. आता ह्या दोघांचं आपण रिलेशन घेतलं. आता आपल्या पुढच्या दोघांचं रिलेशन घ्यायचं कशाचं बरं, ABC मोठा ट्रायंगल आणि कोणाचं, हा उरलेला छोटा ट्रायंगल. यांचं आता आपलं रिलेशन बघायचं आहे. मग काय बघा, इन ट्रायंगल कोणता घ्यायचा, मोठावाला ABC मोठावाला इज कॉन्करंट टू ट्रायंगल कोणता असणार बरं, छोटा. उरला कोण आता आपल्याकडं, BDC उरलाय. कोण उरलाय, BDC. आणि यांच्या जर हे दोघं कॉन्करंट असतील त्यांच्या साईड कशा असणार आहे, करस्पॉन्डिंग. जर 2 ट्रायंगल जर कॉन्करंट असेल त्यांच्या साईड कशा असतात, करस्पॉन्डिंग. मग घ्या काय घ्यायचे मग इथं, AB. मग AB अपॉन काय होणार आहे, BD इज इक्वल टू कोण होणार आहे, BC अपॉन DC इज इक्वल टू कोण होणार आहे, AC अपॉन BC. आता याच्यात पण काय करायची, एक साईड आपल्याला घ्यायची नाही आहे. आणि ती सुद्धा कोणती नाही घ्यायची आपल्याला, पुन्हा
ए बी बी सी अपॉन डी सीची आपल्याला गरज नाही आहे, मधल्याची आपल्याला गरज नाही आहे. मग काय होईल बरं आता इथं, सॉरी बी सी घ्यावं लागेल का, इथं बी सी आला आहे का, नाही बी सी नको आहे, ओके सॉरी. आपल्याला काय कॅन्सल करायचं इथं, मोठा अँगल ए बी अपॉन डी सीची गरज नाही आहे, कारण आपल्याला कोण पाहिजे, बी सी माहिती आहे आणि का कोण पाहिजे, ए सी छोटा मोठा. मग आता पहिला कॅन्सल करा, काय करा, पहिला कॅन्सल. मग आता शिल्लक काय राहिलं बरं आपल्याकडं, बी सी अपॉन डी सी इज इक्वल काय राहिलं, ए सी अपॉन बी सी. मग आता मला सांग, हे दोघं राहिले यांचं काय करू आपण, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग इथं काय होणार आहे, बी सी इंटू बी सी, देअरफॉर काय होणार आहे, बी सी इंटू काय होणार आहे, बी सी इज इक्वल काय आहे, ए सी इंटू डी सी, यांचं मग क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग बी सी इंटू बी सी काय होणार आहे, बी सी स्क्वेअर इज इक्वल काय, ए सी इंटू डी सी. याला इक्वेशन नंबर काय म्हणा, सेकंड म्हणा, याला इक्वेशन काय म्हणा, सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडची काय करायची आपल्याला, ॲडिशन. काय करायचे, ॲडिशन. म्हणून ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ह्या दोन इक्वेशनची काय करायची आपल्याला, ॲडिशन करायची. मी इकडे लिहितो. मग या दोघांची ॲडिशन जर केली तर लेफ्ट हँडची ॲडिशन करा आणि राईट हँडची काय करा, ॲडिशन करा. मग काय होईल बरं इथं, ए बी स्क्वेअर आणि याची लेफ्ट हँड साईड काय बरं, बी सी स्क्वेअर इज इक्वल टू, आता याची राईट हँड साईड काय बरं, ए सी प्लस ए डी प्लस काय करायचं आपल्याला, ए सी प्लस डी सी, बरोबर ना, हे करायचं. आता काय होईल बघा, देअरफॉर ही साईड तशीच घ्या, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू, ह्या दोघांमध्ये कोणी कॉमन आहे का रे, कोण कॉमन आहे, ए सी काय आहे, कॉमन आहे, काय आहे, ए सी कॉमन आहे. सॉरी इथं काय मल्टिप्लिकेशन आहे, सॉरी इथं काय मल्टिप्लाय. ह्या दोघांमध्ये कोण कॉमन आहे रे, ए सी. मग ए सी काय केलं मी, कॉमन काढला. मध्ये कोण राहिलं बरं, ए डी प्लस डी सी, बरोबर का नाही, कोण कॉमन काढला, ए सी काय केला, कॉमन काढला. म्हणजे मध्ये कोण राहिलं बरं, ए डी आणि याच्यात कोण कॉमन राहिला, डी सी. देअरफॉर श्रुतिका बाबर जायचं. बघ आता इथं काय होणार आहे, जायचं आहे का, चालेल तर अर्जंट आहे का, बरं चालेल, येईल ती बाहेर. मग आता पुढं काय होईल बरं, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू काय बरं इथं, ए सी, काय इथं, ए सी. आता बघा ए डी प्लस डी सी काय बरं, ए डी प्लस डी सी, मग मी डायरेक्ट ए सी लिहू शकतो का रे, बघा ना काय इथं, ए डी प्लस काय बरं, डी सी, म्हणजे ही साईड प्लस ही साईड म्हणजे आपण ए सी लिहू शकतो ना डायरेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. मग मी याच्याऐवजी काय लिहू शकतो, ए सी. मग तिथं ए सी इंटू ए सी म्हणजे काय होणार आहे, ए सी स्क्वेअर होऊन जाणार आहे. आणि देअरफॉर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, ए सी स्क्वेअर. आणि तेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, काय प्रूव्ह करायचं होतं, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आणि देअरफॉर आपण लिहू शकतो, देअरफॉर फक्त उलटं लिहा, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आणि यालाच आपण म्हणतो हेन्स प्रूव्ह. प्रूफ आला काय लक्षात, नक्की एकदम 100% कॉन्सन्ट्रेशन जर केलं असेल तर नक्की कळलाच पाहिजे. व्यवस्थित लिहून घ्या, सिम्पल आहे, छोटा पण आहे, फक्त 2-3 वेळेस आजच प्रॅक्टिस करा. जर आज प्रॅक्टिस जर केली नाही तर तुम्हाला तो येणार नाही आहे. हां इथं काय करायचं आहे, हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय करायचे, ॲड करायचे. मग इक्वेशन एची लेफ्ट साईड काय, ए बी स्क्वेअर आणि बी दुसऱ्याची काय, बी सी स्क्वेअर. मग हे प्लस हे केलं ना मी इथपर्यंत काय आलं, इज इक्वल टू मध्ये ना. मग आता ही प्लस हे करायचं आहे, मग काय बरं, ए सी इंटू काय, ए डी प्लस त्याच्यात काय करायचं आहे, प्लस ए सी इंटू काय, डी सी. ओके, हे पुन्हा तसंच खाली लिहिलं आहे. ह्या मल्टिप्लिकेशन याच्यात आणि याच्यात कोण कॉमन आहे बरं, ए सी, म्हणून मी ए सी कॉमन काढलं. मग कोण राहिला, ए डी प्लस डी सी. मग आता ए डी आणि डी सी, डी डी कॉमन आहे, काढून टाकला, ए सी लिहिला डायरेक्ट, कारण की या दोघांची ॲडिशन काय असणार, टोटल असणार आहे. येईल का लक्षात. बघा आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 सुरू करायचं आहे.
2.1 मध्ये आपल्याला एकूण जवळपास 10 क्वेश्चन्स आहे. किती आहे? 10 क्वेश्चन आहे. मग आपण एक एक क्वेश्चन कोणता तो आपण बघूया. मग आता क्वेश्चन नंबर आपण बघूया फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट. लक्ष द्या सरांनी. 2 मिनटं पेन खाली ठेवा. 2-4 एक्झाम्पल समजून घ्या. बाकीचे एक्झाम्पल सर्व होमवर्क आहे तुम्हाला, म्हणजे फर्स्टमधले सांगतो. सर्व म्हणजे फर्स्टमधले फक्त. बघा काय क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. मग खाली आपल्याला काही पेअर्स दिलेले आहे किंवा 3 नंबर दिलेले, त्याच्यापैकी आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट कोणते असणार आहे कोणते नसणार आहे ते आपल्याला काय करायचे फक्त सांगायचे. बरोबर. मग आता क्वेश्चन नंबर फर्स्ट बघू आपण याच्यातलं. काय बरं पहिले ट्रिपलेट काय दिले आहे बरं. 3, 5, 4 असे दिले. बरोबर ना. 3, 5, 4. आता पायथागोरियन ट्रिपलेट कसे असतात. स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर 2 नंबर्स. असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे पायथागोरियन ट्रिपलेट, आणि नसेल तर काय म्हणणार आहे नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. आलं लक्षात. एक वाक्य लिहित चला. काय म्हटलंय बरं. द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट number is equal to the sum of the square of the other 2 numbers. असेल तर ते काय राहणार आहे पायथागोरियन ट्रिपलेट. मग आता सर्वात मोठा नंबर कोणता इथं. सर्वात मोठा नंबर कोणता आहे 5. मग 5चा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर. लार्जर नंबरचा काय घ्यायचा स्क्वेअर. मग 5चा स्क्वेअर किती होणार आहे 25. आता इज इक्वल टू कोण प्रूव्ह करायचं आपल्याला अदर 2 साईडचा स्क्वेअरची ॲडिशन सुद्धा एवढी आली पाहिजे. या ठिकाणी आपण बघू कोण आहे बरं उरलेले 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा वाटलं सर. बरं आता 3चा स्क्वेअर किती होणार बरं इथं 9 आणि 4चा स्क्वेअर 16. दोघांची ॲडिशन किती आहे. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आणि फर्स्ट अँड सेकंडनी काय बघायला मिळतं आपल्याला राईट हँड साईड 25 इज इक्वल टू 25. मग हे जर दोघं इक्वल असेल त्याचा अर्थ हे दोघं सुद्धा काय असणार आहे इक्वल. आणि देअरफॉर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू आलं. आणि इक्वल टू आलं असेल तर देअरफॉर गिवन 3, 5, 4 आर पायथागोरियन ट्रिपलेट. 3, 5, 4 इजच म्हणा इज पायथागोरियन ट्रिपलेट्स. लक्षात येईल का नक्की. बरं एक लक्ष लिहू नका. सेकंड एक्झाम्पल देतो. सेकंडवालं देऊ का सॉल्व करून. थर्डवालं, फोर्थवालं, पाचवं काय आहे 5वं एक्झाम्पल काय बरं 10, 24, 27. ए बाबड्या लक्ष द्या. कोणतं एक्झाम्पल आहे ते कोणतं आहे 4थं आहे ना 5वं एक्झाम्पल आहे. 5th एक्झाम्पल काय 10, 24 अँड 27. हे ट्रिपलेट आहे का नाही ते आपल्याला बघायचे. मग आता बघा काय होईल. पुन्हा हेच वाक्य इथं लिहायचं आहे ॲज इट इज. कोणतं द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 नंबर्स. तेच वाक्य इथं लिहायचं. पुन्हा स्टेटमेंट रिपीट करायचं आहे आणि नंतर खाली लिहायचं आहे. मग सर्वात मोठा नंबर कोणता इथं 27चा स्क्वेअर. स्क्वेअरचा अर्थ काय असतो त्याच नंबरनी त्याच नंबरला मल्टिप्लाय करणे. वाटलं असं बाजूला करून घ्या. नाही जमलं तर 27चा स्क्वेअर माहिती नसेल तर 7 7चा किती होणार आहे 49. 7 2चा किती होणार आहे 40. 40 प्लस 4 किती होणार आहे 80. पुन्हा 2नी मल्टिप्लाय केलं 2 7चा किती होणार आहे 40. 2 2चा 4 on 1 5. यांची काय करतो आपण ॲडिशन 9ला 9, 8 आणि 4 किती होणार 12.
5 1 आणि काय होणार आहे 6, म्हणजे याचा स्क्वेअर किती आला 729 किती आला 729. आता कोणत्या दोन साईड उरल्यावर आपल्याकडं 10चा स्क्वेअर प्लस 24चा स्क्वेअर. आता 10चा स्क्वेअर किती असतो 100, 24चा जर लक्षात नसेल तर बाजूला करून घ्या. 24 इंटू काय होणार आहे 24, 4 4 जा 60, 4 2 जा 8 प्लस 1 9, 2 4 जा 8, 2 2 जा 4, दोघांची ॲडिशन किती होणार आहे 6 ला 6, 8 2 16 ने 17, म्हणजे किती होणार आहे 576. मग आता बघा 6 प्लस 0 6, 7 प्लस 0 7, 5 प्लस 1 6, याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण 1, याला इक्वेशन नंबर काय म्हटलं 2. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इक्वल आहे का नाही आहे. मग हे नॉट इक्वल टू म्हणजे काय 27चा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू स्क्वेअर ऑफ 10 प्लस स्क्वेअर ऑफ 24, नॉट इक्वल टू. आणि नॉट इक्वल टू असेल तर देअरफॉर 10 24 अँड 27 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट्स. लक्षात येईल का व्यवस्थित दोन्ही पण लिहून घ्या. बघा आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे सेकंड. प्रॅक्टिस सेटचा क्वेश्चन नंबर आहे सेकंड. सर्व इकडे लक्ष द्या, पेन खाली ठेवून द्या. आता इकडे लक्ष द्या. काय क्वेश्चन बघा, क्वेश्चन तुमच्या समोर आहे. इन फिगर एक आपल्याला डायग्राम दिलेली, डायग्राम बघा अशा स्वरूपाची डायग्राम दिली. एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला. हा साहजिक किती असणार आहे 90 डिग्री आहे. आणि पुढे यांचे नाव पण दिले, काय दिलं आहे एम एन आणि इथं काय दिलं आहे पी, बरोबर ना. आणि मध्ये याच्यावर काय दिलं आपल्याला समोर मीन काढला, हा काय बरं ओ आहे. हे किती डिग्री असणार आहे 90 डिग्री. सॉरी काय दिलं आहे क्यू आहे का, ओके. हा काय असणार आहे क्यू आहे. हे आपल्या गिवन डायग्राम आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे बघा ट्रायंगल एम एन पी. बघा एम एन पी गिवनमध्ये लिहून टाकतो वाटलंच तुम्ही. काय बघा गिवनमध्ये काय काय दिलं आपल्याला ट्रायंगल कोणता अँगल कोणता एम एन पी इज इक्वल काय दिलं आपल्याला 90 डिग्री. हा काय दिला आहे 90. पुढं काय दिलं आहे बरं सेगमेंट. कोणती सेगमेंट एन क्यू इज परपेंडिक्युलर टू साईड. कशावर साईड दिली आपल्याला एम पी वरती. हे पण आपल्या गिवन आहे डायग्राम गिवन, म्हणजे सुद्धा आपल्या काय त्याच्यात गिवन आहे. पुन्हा अजून काय दिलं आहे बरं एम क्यू इज इक्वल कुठे आहे बरं एम क्यू, एम आणि क्यू याची साईड लेन किती दिली आहे 9. याला काय म्हटलं आहे 9 सेंटीमीटर वगैरे काही नाही, फक्त 9 दिलेलं आहे. त्यानंतर क्यू आणि पी दिलं आहे. काय दिलं आहे क्यू आणि पी, क्यू अँड पी इज इक्वल काय दिलं आहे 4, म्हणजे ही साईड किती दिली आपल्याला 4 दिलेले आहे. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला एन क्यू इज इक्वल टू काय क्वेश्चन मार्क. एक लक्ष द्या रे. दिलेली डायग्राम कशी बरं राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण की हा 90 डिग्री आहे ना. आणि 90 डिग्रीच्या अँगलमधून एक समोर काय केलं आपण परपेंडिक्युलर लाईन काढली कोणावरती हायपोटेनसवरती. मग ह्या वर्टेक्समधून म्हणजे 90 डिग्रीच्या वर्टेक्समधून जर समोरच्या हायपोटेनसवर जर परपेंडिक्युलर लाईन होत असेल तर ही डायग्राम कोणाची असते बरं जॉमेट्रिक मीनची. काय असते जॉमेट्रिक मीन. मग आता जॉमेट्रिक मीनचा आपण फॉर्म्युला मग शिकत लिहिला. काय फॉर्म्युला असतो बरं परपेंडिक्युलरचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ज्याच्यावर परपेंडिक्युलर आहे का त्यांचा मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय रे एम क्यू इंटू काय होणार रे क्यू पी. हे कशामुळे लिहिलं आपण बाय थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन. कशावरून लिहिले आपण जॉमेट्रिक मीनवरून लिहिलं. मग आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या बाकी काही नाही आहे. इथं एन आणि क्यू काढायची आपल्याला म्हणून एन क्यू ॲज इट इज ठेवून दिला मी. त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू किती बरं 9 इंटू क्यू पी किती बरं 4. 9 इंटू 4 किती होणार आहे 36. हा 36 कशाची व्हॅल्यू आली एन क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू आली, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे एन क्यू काढायचा आहे. एन क्यू स्क्वेअर काढायचा आहे का नाही. मग आपण काय घेणार आहे दोन्ही बाजूंचा स्क्वेअर रूट किंवा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. मग आता एन क्यू स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय होणार आहे एन क्यू.
इज इक्वल टू 36चा स्क्वेअर रूट किती येणार आहे 6. आपल्याला युनिट काही दिलेलं नाही आहे म्हणून आपण फक्त युनिट नाव लिहून टाकायचं आणि ती एन क्यू तर काढायला लावला होता आपल्याला बरोबर ना. किती आलं 6. कळलं की एक्झाम्पल सिम्पल एकदम. त्यासाठी फक्त तुम्हाला काय पाठ पाहिजे इथं फॉर्म्युला. कोणाचा फॉर्म्युला पाठ पाहिजे जॉमेट्रिकल मीनचा. लक्षात येईल डॉक्टर ठेवलं खाली एक लक्ष. आता हातात काहीच नसलं पाहिजे तेव्हा इकडे लक्ष दे ना. हात वर कर रिकामी आहे ना. हां अधिक लक्ष. आता क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आपल्याला 3rd वाला. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे रीड करतो. काय डायग्राम दिली इन डायग्राम दिली. बघा कशी डायग्राम दिली. आणि याला नाव दिलेले काय दिले बरं पी क्यू आर आणि इथं काय यम असं दिलेलं आहे बरोबर. त्यानंतर इथं काय म्हटलं 8 इथं काय म्हटलं 10. याचा अर्थ क्यू यम किती असणार आहे 8 आणि पी आणि यम किती असणार आहे 10. बघा अजून काय दिलं आहे इन ट्रायंगल. गिवनमध्ये काय काय दिली गिवन सरली चला काय गिवनमध्ये काय ट्रायंगल कोणता 90 डिग्री दिला आपल्याला कोणता दिला आहे क्यू. हां बरोबर आहे. हा आपल्याला काय दिला आहे 90 म्हणजे काय क्यू पी आर इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 90 डिग्री. अजून काय दिलं आहे सेगमेंट पी एम इज इक्वल टू 10. अच्छा परपेंडिक्युलर म्हटलं आहे परपेंडिक्युलर टू साईड काय असणार आहे क्यू आर असं दिलेलं. सेगमेंट आहे का सेगमेंट काय साईड काय ही साईड आहे खरी सेगमेंट नाही आहे. याला सेगमेंट त्याला साईड म्हणते. त्यांनी काय म्हटलं आहे आपलं बरोबर आहे साईड आहे नाही ट्रायंगल नाही साईड आहे सेगमेंट थोडा असो काय हरकत नाही काही फरक नाही पडत पण माझं बरोबर आहे म्हणून मी पुसणार नाही. आता पुढं काय दिलं आपल्याला पी यम इज इक्वल काय दिलं आपल्याला 10 आणि अजून काय दिलं आहे क्यू यम इज इक्वल काय दिलं आपल्याला 8 दिलं आहे बरोबर ना. हे सर्व दिलेलं आहे. मग आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला क्यू आर. काय फाइंड आउट करायचं आहे क्यू आर म्हणजे हा टोटल फाइंड आउट करायचं आहे. टोटल फाइंड आउट करायचं आहे. याच्यापैकी आपल्याला क्यू एम तर माहिती आहे ना रे. फक्त फाइंड आउट काय करायचं आहे खरं आपल्याला एम आर एकदा फाइंड आउट केला का बरोबर तो क्यू आर आपोआप फाइंड आउट होईल. लक्षात आलं ना. मग मला सांगा हा कोणता आहे बरं इथं राईट अँगल ट्रायंगल किंवा इथं काय 90 डिग्रीच्या व्हर्टेक्समधून समोर हायपोटेनस आलेलं एक काय सेगमेंट आहे. आणि अशी डायग्राम कुठं असते आपल्याला थिअरम ऑफ जॉमेट्रिकल मीन. मग ही थिअरम जर असेल त्याचा आपण फॉर्म्युला पण यूज करू शकतो. मग काय फॉर्म्युला तयार होऊ शकतो बरं पी एम स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार आहे क्यू एम इंटू एम आर. हे कशामुळे लिहिलं रे आपण थिअरम ऑफ जॉमेट्रिकल मीन याच्यावर लिहिलं. मग आता फक्त व्हॅल्यूज टाका बरं काय होणार आहे पी एमची व्हॅल्यू किती बरं 10 सेंटीमीटर 10 स्क्वेअर फक्त. क्यू एमची व्हॅल्यू किती बरं 8 इंटू एम आर दिला आहे का आपल्याला नाही दिला तो तसाच लिहिला. आता एम आरची व्हॅल्यू काढायची मग हा 8 जो इथं मल्टिप्लाय इकडे आलं काय होणार आहे डिवाइड होऊन जाईल. इकडे लिहितो मी 10चा स्क्वेअर किती होणार आहे बरं इथं 100 होणार आहे अपॉन काय होणार आहे 10 इज इक्वल टू किती होणार इथं एम आर. फक्त हा 8 इकडं मल्टिप्लाय इकडे आल्या काय होणार आहे डिवाइड होऊन जाणार आहे. बरं डिवाइडला काही चान्स आहे का 2 नी 4 नी म्हण ना 4 2 जा 8 आणि 4 25 जा 100 2 1 जा 2 2 12.5 जा 25 बरोबर आहे का नाही 2 12.5 जा 25 हां बरोबर आहे. देअरफॉर एम आर इज इक्वल टू काय होणार आहे 12.5 किती जाणार आहे 12.5 बरोबर का नाही. मग हां याला अजून उत्तर नाही आलं. हा फक्त एम आर मिळाला आपल्याला किती आहे 12.5. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे क्यू आर म्हणजे आपल्याला टोटल विचारलं आहे. आणि क्यू आरचा अर्थ काय बरं
क्यू आर इज इक्वल टू काय क्यू एम प्लस म्हणजेच क्यू एम प्लस एम आर. मग देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू क्यू एम किती बरं 8 प्लस एम आर किती आहे 12.5. 12.5 आणि 8 किती येणार आहे 20.5. म्हणजेच आपला क्यू आर किती आला रे 20.5. व्हेरी गुड. देअरफॉर क्यू आर इज इक्वल टू काय 20.5 युनिट. दिस इज आवर आन्सर. आलं का लक्षात नक्की का घ्या व्यवस्थित. आता प्रॅक्टिस सेटचं आपल्याला पुढचं एक्झाम्पल बघायचं. एक्झाम्पल नंबर 4 बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. इकडे लक्ष द्या सर्वांनी पेन खाली ठेवा. सी फिगर 2.90 बघा आपल्याला एक डायग्राम दिलेली असे एक आपल्याला डायग्राम दिले. हा किती दिला आपल्याला 90 डिग्री दिलेले आहेत बरोबर. त्यानंतर समोर एक दिला हा किती दिला आपल्याला 30 डिग्री आहे. आणि पुढं काय बरं याला काय नाव दिलं आहे यस. इथं काय दिलं आहे पी आणि इथं काय दिलं आहे आर बरोबर ना. एवढीच माहिती दिली आहे. बरं गिवन काय काय आपण बघूयात. हां यस आर हा हीची व्हॅल्यू दिली 6. गिवन काय बघा गिवन कोणता ट्रायंगल दिला आहे बरं ट्रायंगल पी एस क्यू पी एस आर इज राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. राईट अँगल ट्रायंगल दिला आहे म्हणजेच काय दिलं आहे बरं अँगल पी एस आर इज इक्वल टू किती दिला आपल्याला 90 डिग्री. अजून एक व्हॅल्यू दिली कशाची सेगमेंट एस आर इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 6. आणि एक अँगल पण दिला कोणता दिला बरं अँगल एस पी आर इज इक्वल टू किती दिला आपल्याला 30 डिग्री दिलेला आहेत बरोबर ना. हे सर्व दिलं आहे. आणि फाइंड आउट काय करायचं आहे बरं फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर पी बरोबर ना. काय दिलं आहे आर अँड पी आणि दुसरं काय दिलं आहे पी एचची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग बघू आपण काय दिलं आहे एस आर दिलं आहे 6 पुढं काय दिलं आहे बरं आर पी काढायचं आर आणि पी म्हणजे ही व्हॅल्यू काढायची. अजून कोणती काढायची पी एस म्हणजे ही पण व्हॅल्यू काढायची. कशाने काढू शकतो आपण शिकलो आहे ऑलरेडी. कोणता आहे 30. बघा हा अँगल किती आहे हा किती आहे मग उरलेला साहजिक किती राहणार आहे. मग ही कोणती प्रॉपर्टी तयार होती ही कोणती प्रॉपर्टी तयार होणार आहे 30 60 आणि 90 ही प्रॉपर्टी तयार होईल. मग इन ट्रायंगल कोणता आहे बरं पी एस आर कोणती प्रॉपर्टी इथं 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ही प्रॉपर्टीज होणार आहे. मग आता आपल्याला पहिले कोणती साईड काढायची वाटलं सर हायपोटेनस काढून घेऊ. हायपोटेनस म्हणजे काय आर आणि पी. मग आपल्याला 90 डिग्री दिलेला आहे 30 डिग्री दिलेला आहे आणि 30 डिग्रीच्या समोरचा पण दिला आहे आपल्याला. मग आपण तोच तो फॉर्म्युला यूज करून पाहिले 30चं. मग काय होणार आहे बरं अँगल 30 डिग्री साईड काय म्हणतो आपण त्याला ऑपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो 1/2 इंटू हायपोटेनियस. हायपोटेनियस इथं कोणता आहे बरं पी आर असणार आहे हा हायपोटेनियस आहे ना. मग आता बघा साईड ऑपोजिट साईड ऑफ 30 कोणता दिला रे इथं एस आर 30च्या समोर कोण दिला आहे एस आर इज इक्वल टू काय 1/2 इंटू हायपोटेनस म्हणजे काय पी आर. फक्त व्हॅल्यू टाकू आपण. बरं एस आर दिली का आपल्याला एस आर किती दिली आहे 6 इज इक्वल टू 1/2 इंटू पी आर काढायची आपल्याला. पी आणि आर काय काढायचे. हा डिवाइड इकडं 2 इकडे आलं काय होईल मल्टिप्लाय आणि देअरफॉर 6 इंटू 2 इज इक्वल टू काय होणार आहे पी आर. 6 इंटू 2 म्हणजे काय होणार 12 म्हणजे पी आर इज इक्वल टू काय होणार आहे 12. युनिट दिलं नाही म्हणजे काय लिहिणार आपण फक्त युनिट म्हणजे पी आरची व्हॅल्यू काढायची किती आली बरं 12 युनिट. अलग लक्षात. अजून कोणती व्हॅल्यू काढायला लावली बरं आपल्याला पी आर झाली. आता कोणते बरं पी एस काढायची म्हणजे बघा पी आणि एस ही व्हॅल्यू काढायची. हा कोणाच्या समोर आहे इथं 60च्या समोर आहे ना. मग आपण काय फॉर्म्युला आहे बरं आपल्याकडे सेकंडचा ऑपोजिट साइड
ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू काय असतो बरं फॉर्म्युला √3/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे काय PR. मग आता अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री कोणती रे इथं SP इज इक्वल टू काय असतो √3/2 इंटू काय बरं PR. बरं याच्यात काय दिलं आपल्याला SP दिलं आहे का SP किती दिलं आहे बरं सॉरी SP काढायचं आहे. देअरफॉर SP इज इक्वल टू √3 किती आहे 2 इंटू P आणि R दिला आहे का P आणि R किती आलं आपला 12 आलं आहे. किती आलं आहे 12. 2 1 जा 2 2 6 जा किती होणार आहे 12 आणि देअरफॉर SP इज इक्वल टू √3 इंटू काय होणार आहे 6 पण रूट जनरली कुठं लिहितात नंतर लिहितात. देअरफॉर SP इज इक्वल टू 6√3 युनिट. दिस इज आवर आन्सर. कळलं सर्वांना नक्की एकदा व्यवस्थित लिहून घ्या. उद्या आपल्याला क्लास ठेवायचा आहे आणि उद्या गॅटरी पण एक घेऊन नका येऊ काही म्हणजे झालं येतं डोलत ते शर हां बरं आहे का नाही. घरी जाऊन काही करू शकतात काही प्रॉब्लेम नाही. हां उद्या गॅटरी आमुष आहे. अच्छा फक्त मग येताना कोरं या बाकी नाही काही घेऊन नका येऊ काही म्हणजे झालं थोडी चला गप्पा सगळं लक्ष द्या. एक्झाम्पल कोणतं बघायचं आता आपल्याला 5th 5वे एक्झाम्पल बघा. 5व्या एक्झाम्पलची पण आपल्याला डायग्राम दिलेली आहे. काय डायग्राम मी ड्रॉ करतो. नाव दिले आपल्याला ABC इथं आहे 90 डिग्री आणि हे दोघं पण कसे दाखवले इथं इक्वल आणि हायपोटेनस किती दिलं आहे बरं आपल्या इथं √8 बरोबर ना. ही डायग्राम आहे. क्वेश्चन का आपण बघू फक्त फिलिंग द ब्लँक आहे. फॉर फाइंडिंग AB and BC with the help of information given figure कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. फक्त काय करायची आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. मग काय दिलं बरं आपल्याला पहिल्यांदा AB कुठं आहे बरं AB इज इक्वल टू काय दिलं आहे रे BC. हे दोघं पण काय इक्वल आहे आपल्याला डॅश दिले आहे ना म्हणजे हे गोष्ट कशा असणार आहे आपल्याला गिवन असणार आहेत. काय असणार आहे गिवन. पुढं काय दिलं आहे रे इकडं पुढं ट्रायंगल कोणतं दिलं आहे बरं BAC म्हणजे हा ट्रायंगल इज इक्वल टू हा बघा हे दोन जर साईड जर इक्वल असेल आणि हा जर 90 डिग्री असेल तर हे किती असणार आहे 45. तुम्हाला आधीच सांगितलं दोन साईड जर इक्वल असेल तर त्यांचे अँगलसुद्धा कसे असतात इक्वल राईट अँगल ट्रायंगलमध्ये. मग आता बघा BAC इज इक्वल टू काय तयार होऊ शकतो बरं इथं BCA. हा अँगल आणि हा अँगल कसा असणार आहे सेम म्हणजे किती जाणार इथं BCA. काय दिलं याच्या पुढं काहीच नाही दिलं का काहीच नाही पण तरी नसेल दिलं तरी माहीत असू द्या. हा ट्रायंगलमध्ये याच्यात ज्या ट्रायंगलच्या दोन साईड सेम असतात ज्या ट्रायंगलच्या दोन साईड सेम असतात त्याला काय म्हणतात हर्षद काय म्हणतात त्याला ज्या ट्रायंगलच्या दोन साईड इक्वल असतात अशा ट्रायंगलला काय म्हणतात. व्हेरी गुड. काय म्हणतात आयसोस्केल ट्रायंगल. काय म्हणतात आयसोस्केल ट्रायंगल. काय हे आयसोस्केल ट्रायंगल. आयसो म्हणजे दोन बाजू ज्याच्या दोन बाजू समान त्याला आयसोस्केल ट्रायंगल असं म्हणतात. पुढं काय दिलं बरं आपल्याला देअरफॉर हे सर देअरफॉर आहे. पुढं काय दिलं आपल्याला देअरफॉर AB इज इक्वल टू काय बरं BC इज इक्वल टू काय दिलं आपल्याला नाही हे काहीच दिलं नाही. पुढं काय दिलं आपल्याला बॉक्स आहे आणि नंतर काय दिलं आपल्याला इंटू काय AC. बघा AB इज इक्वल टू काय BC इज इक्वल टू C. मग आपला फॉर्म्युला कोणता आहे बरं 45. मग 45चा फॉर्म्युला काय असतो बरं कोणती एक साईड घ्या एक तर AB घ्या किंवा BC घ्या इज इक्वल टू काय असतो 1/√2 इंटू काय असतो हायपोटेनस आहे ना हायपोटेनस ACच दिला आहे म्हणजे एवढंच फक्त आपल्याला फिल करायचं होतं. बरं पुढं काय दिलं आहे बरं आपल्याला
इज इक्वल टू पुढं काय बॉक्सच दिला आहे. ओके, पुढं काय इथं बॉक्स आहे. ह्या बॉक्समध्ये पुन्हा तेच लिहायचं असेल 1/√2 इंटू एसीची व्हॅल्यू किती दिली आपल्याला √8 दिली. काय दिले √8. अजून काय दिलं आहे का पुढं दिलेलं आहे. पुन्हा पण एक काय दिलं आहे बॉक्स दिलेला आहे. इंटू इथं काय दिलं आहे बरं 2√2 कसा आला का आला का कसा आला हा ठीक आहे लक्ष द्या. 8चा अर्थ काय होऊ शकतो 4 × 2. 8 म्हणजे काय 4 × 2. हा 2चं स्क्वेअर रूट काढलं तर काय येणार आहे 2 म्हणजे आपण बाहेर येणार आहे. इथं काय 1/√2 तसंच ठेवला इज इक्वल टू पुन्हा एक बॉक्स असेल पुन्हा 1/√2 असणार आहे. हा 2 बाहेर आलं हा √4 बाहेर आल्यावर काय येणार आहे 2 इंटू काय येणार आहे √2. √2 काय येणार आहे कॅन्सल 1 × 2 काय येणार आहे 2. आन्सर असेल 2 आहे का आन्सर 2 नाही त्याला पण बॉक्स आहे. आलं का लक्षात आन्सर आलं 2. आलं का लक्षात नक्की 6. काय क्वेश्चन आहे बरं 6. फाइंड द साइड अँड पॅरामीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. एक आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याचा काय दिला आपल्याला डायगोनल. काय दिला आहे डायगोनल किती दिला आहे डायगोनल 10 दिलेला आहे. 10 सेंटीमीटर युनिट पण दिले 10 सेंटीमीटर. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला साईड काढायची आणि दुसरं काय काढायचं आहे पॅरामीटर काढायची बरोबर ना. बघा स्क्वेअर कसा असतो रे ज्याच्या चारी पण बाजू कशा असणार आहे इक्वल. चारी पण बाजू कशा असणार आहे इक्वल त्याला काय म्हणतो आपण स्क्वेअर. हा रेक्टँगल काय आहे स्क्वेअर काढला आहे मी. आणि एक काय दिलं आपल्याला डायगोनल. डायगोनल म्हणजे काय समोरच्या अँगलमधून समोरच्या अँगलमध्ये गेला एक लाईन त्याला काय म्हणतो आपण डायगोनल. मग याला नावं देऊन टाकू आपण A, B, C आणि काय देऊ D. डायगोनल किती दिला बरं आपल्याला 10 सेंटीमीटर दिला आहे बरोबर. आणि फाइंड आउट काय करायचं आहे बरं आपल्याला साईड. एक साईड जरी काढली तर बाकीच्या आपोआप साईड मिळून जाणार आहे ना कारण की एक साईड जर आली तर सर्व साईड कशा आहे इक्वलच आहे म्हणजे सर्व साईड मिळेल साईड काढ देईल. सेकंड काय काढायचं आपल्याला पॅरामीटर. पॅरामीटरचा अर्थ काय असतो ग पॅरामीटरचा अर्थ काय असतो चारी बाजू इक्वल. अनुजा काय असतो पॅरामीटर म्हणजे काय व्हेरी गुड. चारी बाजूंची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळतं पॅरामीटर. किंवा एका साईडला जर 4ने मल्टिप्लाय केलं तरी काय मिळतं आपल्याला पॅरामीटर. हे आपण पहिली दुसरीपासून शिकत आलेलं आहे. कधीपासून आहे पहिली दुसरीला बरोबर ना. आणि तू काय हलवत होता काय म्हणतो होता हेच का अच्छा ते काय ठीक आहे का पॅरामीटर म्हणजे काय सर्व बाजूंची असं करत होता का अच्छा मग ते असं काय करतो असं in square ABCD are square. हा काय दिला आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सेगमेंट AC काय मांडली बरं आपण त्याला काय म्हटलं आपण डायगोनल. याला काय म्हटलं आहे डायगोनल बरोबर ना. आणि AC आपल्याला किती दिला डायगोनल किती दिला आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेला आहे बरोबर. काय दिलं आहे 10 सेंटीमीटर. बघा मग आपण एक काम करू ना ह्या साईडला सध्या आपण x मानून घेऊ. किती मानून घेऊ x. बघा लेट द साईड ऑफ स्क्वेअर बी x. आपण ही एक साईड आहे की या साईडला काय मानून घेऊ x म्हणजे याची लेंथ किती मानून घेऊ x. मग हा x असेल तर हा पण x हा पण x आणि हा पण काय होणार आहे x. मग हा x असला तर हा सुद्धा xच होणार आहे बाकीचे पण xच होणार आहे बरोबर ना. आता हा स्क्वेअर जेव्हा असतो त्यावेळेस प्रत्येक अँगल हा कसा असतो बरं 90 डिग्री. मग आता जर एक आपण बघितलं इथं 2 ट्रायंगल तयार होतात. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. हा ट्रायंगल कोणता आहे रे राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगलचे आपण पायथागोरस यूज करू शकतो. मग आता इथं काय बघा इन ट्रायंगल ABC कोणता ट्रायंगल आहे ABC काय तयार होईल बरं हा राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल
आणि जर हा राईट अँगल ट्रायंगल असेल त्याचा आपण काय वापरू शकतो, पायथागोरसचा थेरम वापरू शकतो. मग पायथागोरसचा थेरम काय सांगतो बरं, स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस म्हणजेच कोणाचा AC चा स्क्वेअर इज इक्वल टू काय, सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू रिमेनिंग साईड. मग कोणत्या साईड उरले आपल्याकडं, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे कशाने लिहिलं आपण, बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. मग आता AC ची व्हॅल्यू काय बरं आपल्याला, AC ची व्हॅल्यू इकडे लिहितो मी. इथं AC ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 10 सेंटीमीटर. देअरफॉर AC ची व्हॅल्यू टाकतो मी, AC इज इक्वल काय असणार आहे, 10 सेंटीमीटर स्क्वेअर, 10 स्क्वेअर इज इक्वल टू AB काय बरं इथं X आहे. एक साइड एक्स मानली का बाकी सारे एक्सच होणार, कारण की तो कोणता आहे, रेक्टँगल स्क्वेअरवाला आहे ना, म्हणून. मग हा पण एक्स आहे, हा सुद्धा काय एक्स आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस काय होणार आहे, एक्स स्क्वेअर. देअरफॉर 10चा स्क्वेअर किती होणार आहे बरं इथं, 100. आणि एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, 2x स्क्वेअर. किती होणार आहे, 2x, कारण की हा एक्स स्क्वेअर आहे आणि हा एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरने काय होणार आहे, 2 स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर. लक्षात आलं ना, आलं लक्षात. मग हा 2 काय इकडं मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल, डिवाइड होऊन जाईल. देअरफॉर 100/2 इज इक्वल काय होणार आहे, एक्स स्क्वेअर. बे 50 100. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं बरं आपल्याला, 50 आले, 50 आले बरोबर ना, किती आले 50. पण आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची, फक्त एक्सची काढायची, एक्स स्क्वेअर नको आहे ना. मग आपण काय करू बरं इथं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, दोन्ही बाजूंचा काय घेऊ आपण, स्क्वेअर रूट घेऊन टाकू. मग एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय होणार आहे, एक्स. 50चा स्क्वेअर रूट असतं का रे, नाही, म्हणून अंडर रूट काय लिहू शकतो आपण इथं, 50. अंडर रूट 50चाच मिनिंग काय राहू शकतो रे, 25 2 जा 50, 25 2 जा 50. मग हा 25 कोणाचा स्क्वेअर आहे, 5चा, मग त्याला आपण बाहेर काढू ना. आणि देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5√2 सेंटीमीटर, कारण की आपलं युनिट सेंटीमीटर दिलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू किती आली रे, 5√2. आणि एक्स म्हणजेच काय असणार आहे, साईड. आणि आपल्याला काय विचारली पहिली, साईड तर विचारलेली आहे, म्हणून देअरफॉर साईड ऑफ स्क्वेअर इज 5√2 सेंटीमीटर. कळलं की सर्वांना, हे आलं आन्सर. नेक्स्ट दुसरं काय विचारलं आपल्याला, पॅरामीटर. मी हे पहिल्यांदा लिहिलं आहे, हे दुसऱ्यांदा लिहिलं आहे, आणि इकडं आता मी तिसऱ्यांदा लिहितो. लक्ष द्या इकडं. तिसरं काय विचारलं आहे, पॅरामीटर विचारलं, बरोबर ना. मग आता पॅरामीटरचा फॉर्म्युला काय, पॅरामीटरचा पॅरामीटरचा अर्थ काय, साईडची 4 वेळेस ॲडिशन, 1 2 3 4 असं करू शकतो. किंवा जी काही साईड आली का त्याला किती मल्टिप्लाय करा, 4ने मल्टिप्लाय करा. देअरफॉर 4 × साईड. पॅरामीटरचा अर्थ काय, 4 × साईड. मग 4 × साईड किती आली आपली, 5√2. 5 4 जा किती इथं, 20√2 सेंटीमीटर. म्हणजे इथं पॅरामीटर किती आलं रे आपला, 20√2 सेंटीमीटर. अलग लक्षात, नक्की एकदम घ्या व्यवस्थित.